रनिंग वॉटर मेक इट वॉक, वॉकिंग वॉटर मेक इट स्टॉप किंवा पाणी अडवा पाणी जिरवा हे प्रिन्सिपल फॉलो करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. जसं की हिलॉक्समध्ये बंडिंग करणं किंवा पर्क्युलेशन टँक्स करणं असेल किंवा डोंगराच्या उताराच्या साईडला CCT करणं असेल म्हणजे कंटिन्युअस कॉन्टूर ट्रेंच. पण हे जे सगळे उपाय आहेत हे थोडे डाऊटफुल आहेत. एस्पेशली कोकणासारख्या भागामध्ये जिथे मातीमध्ये पाणी जिरल्यामुळे पूर्ण माती कातळावरून निसटून खाली येऊ शकते, कारण मातीच्या थरामध्ये आणि कातळाच्या थरामध्ये लुब्रिकेशन इफेक्ट तयार होऊ शकतो पाण्यामुळे, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळणं, लँडस्लाईड्स अशा गोष्टी होऊ शकतात. पण पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी सर्वात बेस्ट उपाय आपल्याला निसर्गाकडे पाहूनच मिळू शकतो. आत्ता आपण जंगलामध्ये आहोत. जंगलामध्ये ज्या वेळेला पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्याला अनेक लेयर्समधून खाली जमिनीवरती यावं लागतं. सर्वात वरती असते इमर्जंट लेअर किंवा इमर्जंट स्पेशीज ज्याला म्हणतात, की जे जंगलाच्या वरती उंच जाणारी झाडं आहेत, साधारण 30 मीटरच्या वरती. त्याच्यावरती पहिल्यांदा पाण्याचे थेंब पडतात. त्याच्या खाली पाण्याचे थेंब क्रॉस करून कॅनोपी लेअरवरती येतात. त्यानंतर कॅनोपी लेअरला पास करून खाली अंडरग्रोथ, त्यानंतर अंडरस्टोरी, आणि फायनली खाली जे काही व्हेजिटेशन आहे फ्लोअरवरती त्याच्यावरती पाणी पडून त्याच्या थ्रू क्रॉस करून त्याच्यानंतर जमिनीवरती सुद्धा जो पालापाचोळा आहे त्याच्यावरती पाणी पडतं, आणि त्या थ्रू क्रॉस करून मग पाणी जमिनीला टच करतं. एका चांगल्या प्रतीच्या रेनफॉरेस्टमध्ये असं म्हटलं जातं की पाणी ज्या वेळेला, पावसाचं पाणी ज्या वेळेला झाडावरती पडतं तिथून ते जमिनीखाली टच होईपर्यंत जवळपास 11 मिनटं लागतात. आणि यामुळे पाण्याची गती कमी होते. जर समजा डोंगरावरती अजिबात जंगल नसतं आणि डोंगर पूर्ण उघडा बोडका असता तर हे पाणी डायरेक्ट डोंगरावरती मातीवरती पडलं असतं आणि मातीची मोठ्या प्रमाणात धूप झाली असती. आणि त्याचमुळे आपल्याला दिसतं की एकतर लँडस्लाईड्स असतील, कारण झाडाची मुळं घट्ट डोंगरांना पकडून ठेवतात, मातीला पकडून ठेवतात. झाडं नसल्यामुळे दरड कोसळणं असेल, त्याचबरोबर सगळा चिखल आणि गाळ खाली येणं असेल, त्या गाळामुळे नद्या भरणं असेल आणि त्याच्यातून फ्लड्स, पूरसारखी परिस्थिती निर्माण होणं असेल, या सगळ्या कॅटॅस्ट्रॉफी एकापाठोपाठ एक कॅस्केडिंग इफेक्ट्स आपल्याला दिसत जातात. त्यामुळे सर्वात बेस्ट उपाय पाणी अडवा पाणी जिरवाचा आणि परत मातीची धूप थांबवण्यासाठी, सॉईल कॉन्झर्वेशनसाठी सर्वात बेस्ट उपाय आहे, आणि तो उपाय आपल्याला आपल्या निसर्गानेच दाखवलेला आहे. आपल्या कोकणातलं जंगलसुद्धा मल्टीटियर फॉरेस्ट आहे. इथे वेगवेगळ्या लेअरचे स्पेशीज आपल्याला मिळतात. म्हणजे सर्वात उंच जाणारे जे स्पेशीज आहेत त्याच्यामध्ये बेहडा असेल किंवा सातवीण असेल किंवा पिंपळ असेल, अशा प्रकारची झाडं आपल्याला दिसतात. त्याच्या खालोखाल जे कॅनोपी लेअर आहे त्याच्यामध्ये आंबा, फणस, कोकम, इतर सगळे झाडं दिसतात. त्याच्या खालच्या लेअरला अंडरस्टोरी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सीता अशोक आहे, पळस आहे, धामण आहे, अशा प्रकारची आपल्याला झाडं दिसतात. अंडरस्टोरीमध्ये आपल्याला जे काही दिंडा वगैरे असेल, फॉरेस्ट फ्लोअरला जे काही झाडं उगवतात कॅनोपीच्या खाली, ते आपल्याला दिसतात. आणि खाली लीफ लिटर असतोच. आता आपण अरण्यवाटी कोस्टेचं जंगल बघतोय आणि समोर तुमचं हे किंजळीचं झाड आहे. किंजळीचं किंवा ऐनाचं झाड एकदम उंच जातात, टर्मिनेलिया फॅमिलीमधली ही झाडं. आणि त्याच्या खालोखाल तुम्ही बघताय की हे धामणीची झाडं आहेत. धामण जे झाड आहे ते खूप उंच नाही जात, शॉर्ट स्टेचर्ड झाड आहे. पळस आहे आपल्याकडे. हे कुडक नावाचं झाड आहे, हे पण बऱ्यापैकी उंच जातं. सो तुम्ही बघताय की मल्टी टियर फॉरेस्ट आहे आपल्याकडे. ज्याप्रमाणे आपण 3 टियर रिझर्वेशन करतो, बुकिंग करतो, त्यामध्ये एकावरती एक असे सीट्स असतात, त्याप्रकारे हे मल्टी टियर फॉरेस्ट आहे. पण इंटरेस्टिंगली तुम्ही बघाल की आपल्या जंगलामध्ये जे मल्टी टियर फॉरेस्ट आहे ते फक्त जमिनीच्या वरतीच आहे अशातला भाग नाही, तर जमिनीच्या खाली सुद्धा झाडांची मुळं असतातच, कंदमुळं असतात. सो हे मल्टी टियर फॉरेस्ट अगदी जमिनीच्या खाली सुद्धा जातं. त्यामुळे तुम्ही बघताय की जंगलामध्ये पूर्णपणे एक वर्टिकल इकोसिस्टीम आपल्याला दिसते. ही वर्टिकल इकोसिस्टीम पाण्याचं संरक्षण, संवर्धन करण्याचं पण काम करते. एका झाडामध्ये असं म्हटलं जातं की साधारणपणे 50% पाणी असतं. म्हणजे एखादं झाड जर 1 टन वजनाचं असेल तर त्याच्यामध्ये जवळपास 500 किलोचं पाणी असेल. वजनामध्ये बघितलं तर 500 किलोचं पाणी असावं. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण जंगलाकडे बघत असतो, या वर्टिकली उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत, आणि हे स्टोअर केलेलं पाणी इकोसिस्टीम पूर्ण वर्षभर वापरत असते.